नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी मसूर डाळ कांदा. ही भाजी अवघ्या 10 मिनिटात बनून तयार होते आणि खायला तर एवढी जबरदस्त लागते ना, खूपच चवदार लागते. तुम्ही जर ही रेसिपी एक वेळा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. अगदी ज्यांना स्वयंपाक जमत नसेल त्यांनासुद्धा ही रेसिपी बनवली तरी खूप सहज आहे आणि अगदी पटकन बनवू शकतात. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मसूर डाळ घेतलेली आहे, 1 वाटी, 2 कांदे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे. डाळला स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालून द्यायचं. त्यानंतर कांदा असा लांबसर बारीक कापून घ्यायचा. छान ह्या भाजीला कांदा असा लांबसर कापून घ्यायचा. आता आपण अशा प्रकारे दोघं कांदे बारीक कापून घेऊ. त्यानंतर लसूण पण कापून घ्यायचा. लसूण कापून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकायचे. जिरे तडतड झाले का मग लसूण टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांद्याला छान परतून घ्यायचं. 1 मिनिट कांद्याला छान परतून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये मीठ टाकू. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर करपतो आणि चांगला शिजतो, त्यासाठी मीठ आधी टाकायचं. ज्या भाजीला आपण जास्तीचा कांदा वापरतो ना, त्या भाजीला आधी मीठ टाकलं ना तर कांदा छान भाजला जातो. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची. कस्तुरी मेथीने या भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. बघा आता कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये धने पावडर टाकून घेऊ. त्यानंतर गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट आता छान परतून घेऊ. आता आपण त्यामध्ये भिजवलेली जी मसूर डाळ होती ती टाकून घ्यायची. डाळ आपण भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे किंचित आता जे बघा थोडंसं जे कढईमध्ये पाणी दिसते तेवढ्याच पाण्यामध्ये डाळ शिजून जाईल. तुम्ही जर डाळीमधलं एकदम पूर्ण पाणी निथळून घेतलेलं असेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं, एकदम जास्त नाही. नाहीतर मग ही भाजी अशी सुटसुटीत होणार नाही, गच्च होईल. त्यासाठी पाणी एकदम कमी टाकायचं. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं. बघा आता आपण झाकण काढून घेऊ. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं भाजीला. बघा आपली भाजी आता बनून तयार आहे. ही भाजी खरंच खूप पटकन बनून तयार होते आणि टिफिनवर न्यायला तर खूपच चांगला ऑप्शन आहे या भाजीचा. तुम्ही बनवू शकतात ही टिफिनवर नेण्यासाठी सुद्धा. अगदी पटकन बनवून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते. बघा आता डाळ पण शिजून झालेली आहे. आता आपण त्यावरून मस्त हिरवंगार कोथिंबीर टाकू आणि छान मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे व्यवस्थित भाजीला मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅसचं बटन बंद करून घेऊ. आता आपली भाजी बनून तयार आहे. मग तुम्ही कधी बनवताय अशी मसूर डाळ कांदा भाजी? तुमच्याकडे तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घ्यायचा असेल तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अजून कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या रेसिपीवर पण नक्की व्हिडिओ बनवेल. आपल्या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू.